एक वाटी ज्वारीच्या पिठामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते असं भज्यासारखं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ सैलसर भिजवून झालं आहे बघा, असं पीठ झालं आहे. आता ह्या पिठामध्ये आपण हळद आणि मीठ घालणार आहोत. मीठ घालायचं आहे आणि हळद पुन्हा एकजीव करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तवा तापत ठेवला आहे. तवा तापल्यानंतर आपल्याला जसं डोश्याचा प्रकार घालतो तसाच, पण डोसा आपण चमच्याने फिरवतो, हे चमच्याने न फिरवता आपण उलटणीने फिरवायचं आहे. तेल सोडूया. आता त्याच्यावर एक चमचा पण पीठ घालूया. पीठ घालताना हे असं नाही करता आपल्याला उलटणीने गोल गोल फिरवायचं आहे. असं फिरवून फिरवून आपल्याला ते गोल करायचं. साईडने तेल सोडायचे. अशा प्रकारे आपलं एक तिरडे तयार झाले. त्याला आम्ही बलची म्हणतो. हे आंबरसाबरोबर छान लागतं. हा ज्वारीच्या पिठाचा पोळा म्हणा किंवा आम्ही ह्याला बलची म्हणतो. हा बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की आता आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि आंबरसाबरोबर हे मैत्रिणींनी तुम्ही एकदा करूनच बघा आणि खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. कारण आपण नेहमी पुऱ्या वगैरे खातोच, पोळी खातो, पोळीबरोबर आमरस खातो, पण हे बलची हा प्रकार तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला आहे तो मला सांगा. गोडधोड असेल तरच करा असं नाही आहे, पण आता आंब्यांचं सीझन आलं आहे आणि मुलांना आमरस खूप आवडतो, तर त्यांच्या सोयीनुसार आपण त्यांना एखाद दोन करून द्यायचं आहे, हा हेतू आहे त्यामागचा. म्हणून मी तुम्हाला हे आंब्याच्या सीझनमध्ये करून दाखवलेला हा पदार्थ नक्की बनवून बघा.